शिवाय शिवाय नमः। ॐ नमः शिवाय शिवाय नमः। धर्मसंस्कार, आध्यात्मिक जडणघडण, परोपकारी वृत्ती, ज्ञानार्जनाची तहान, सत्शील चारित्र्य, पवित्र मंगलमय जीवन आणि सामाजिक भान, हे सारे गुण येतात पिढ्यानपिढ्यांच्या पुण्याईतून आणि प्रामाणिक साधकाच्या वृत्तीतून. धार्मिक वृत्ती प्रामाणिकपणे जोपासण्यासाठी अनेक वाईट वृत्तीतून निवृत्त व्हावं लागतं, प्रांजळ व्हावं लागतं, विवेकी व्हावं लागतं. केवळ दुसऱ्यांना उपदेश न करता स्वतःत आमूलाग्र बदल करावे लागतात. हा समाजसेवेतून परमेश्वराकडे जाणारा खडतर आध्यात्मिक प्रवास असतो, ज्याची वाट अत्यंत काटेरी असते. अशाच काटेरी वाटेवरून आपला चिरंतन प्रवास एका व्यक्तीने सुरू केला. ती व्यक्ती आहे अर्थातच पंडित नरेंद्र वसंतराव धारणे. पुणे विद्यापीठातून BE प्रोडक्शनची पदवी प्राप्त केल्यावर नरेंद्रजींनी काही वर्ष नोकरी केली, पण नोकरीत त्यांचं मन काही रमलं नाही. त्यामुळं त्यांनी नोकरी न करता ज्योतिषीचा शास्त्रोक्त अभ्यास करण्याचं ठरवलं. कारण होतं त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी. नरेंद्रजी त्यांच्या वडिलांना वेदशास्त्र संपन्न वसंतराव धारणे यांना पाहत पाहतच मोठे झाले. मी त्याला रोपटं लावून दिलं होतं, पण त्यांनी स्वकर्तृत्वावर आज हे झाड उभं केलेलं आहे. हे जे कार्य जे करतो आहे त्या भगवान कपालेश्वराचे संपूर्णतया आमच्या कुटुंबावर कृपा आहे. संस्कारांचं महत्व, साधनेचं महत्व धारणे कुटुंबियांनी जाणलेलं असून त्याचं एक आदर्श उदाहरण त्यांच्या येणाऱ्या पिढीतही पाहायला मिळतं. जिना इवारत्प्रतिष्ठान जदजिरन जविष्ठान तन्मे मनः शिव संकल्पमस्तु. रत्न ज्योतिष पदवी प्राप्त केल्यानं नरेंद्रजी कुणी कोणते रत्न वापरावे याबद्दल योग्य सल्ला देतात. तसंच रत्नसिद्धी आणि रत्न चिकित्सा करून रत्न अधिक फलदायी करतात. ज्योतिषीबद्दलचे अनेक अनुभवही नरेंद्रजींना आहेत. गृहकलह, शिक्षण, विवाह, आरोग्य, करिअर यासह अनेक समस्यांवर त्यांनी आजवर यशस्वी मार्गदर्शन केलंय. डॉक्टर्स, वकील, इंजिनियर, उद्योजक, व्यापारी, राजकारणी, कलावंत इत्यादींसह अनेक क्षेत्रातील मंडळींनी नरेंद्रजींचा ज्योतिष सल्ला घेतला आणि ते यशस्वीही झाले. बऱ्याच संस्थांचे विवाह जुळवण्याचं काम असतं, परंतु नरेंद्र धारणेंची खासियत म्हणा किंवा कपालेश्वर परमेश्वराची त्यांच्यावर कृपा म्हणा, त्यांना ज्योतिषशास्त्राचं ज्ञान आहे. उच्च शिक्षित असल्यामुळे त्याच्यातलं सखोल ज्ञान त्यांना असल्यामुळे जेव्हा केव्हा विवाह त्यांनी जुळवलेले आहेत त्या विवाह जुळवण्यामध्ये दुधात साखर पडावी तसं त्यांनी त्या जोडप्याला ते जोडपं अनुरूप आहे की नाही पुढचा भविष्याचा वेध घेऊन त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आज योग्य वर किंवा वधू शोधणं अत्यंत अवघड होऊन बसलंय. वर आणि वधू पित्याला त्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. पारदर्शकपणे आणि विश्वासाने लग्न न जुळवल्यानं वधूवरांच्या पक्षांना पुढे दुर्दैवानं कटू अनुभवांना सामोरं जावं लागतं. त्यामुळं एक प्रामाणिक आणि विश्वासू विवाह संस्था सुरू करण्याचं नरेंद्रजींनी ठरवलं. नरेंद्र धारणे व पल्लवी धारणे हे सर्व जातीचे धर्माचे लग्न जुळवतात. हे त्यांचं काम खूप गौरवास्पद आहे आणि सध्या समाजाला याची खूप खूप आवश्यकता आहे. केवळ 7 वर्षात 20 वर्षांच्या व्यक्तीपासून 78 वर्षांच्या व्यक्तीपर्यंत सर्व जाती धर्मामध्ये तब्बल 1001 विवाह जुळवणं आणि त्यातील सर्वच दाम्पत्य आज सुखी समाधानी वैवाहिक जीवन जगत असणं ही खरंच अभिमानाची बाब आहे. योग्य माहिती, योग्य समुपदेशन, सल्ला, वैद्यकीय चिकित्सा आणि योग्य जोड्यांची गाठ मारणं हे केवळ ज्योतिषशास्त्रात निपुण असणाऱ्या नरेंद्रजींसारख्या तपस्वीलाच शक्य आहे. विवाह संस्था टिकणं फार जरुरीचं आहे. धारणेजी जे काम करतात गुरुजी पंडितजी ते सर्व समाजात करतात. हे नुसतं एक पर्टिक्युलर समाज घेऊन ते चाललेलं नाही. त्याच्यात वयोगटही विचार केला गेला नाही आहे. अंध आणि हँडिकॅप लोकांचे सुद्धा विवाह त्यांनी जुळून आणले आहेत. या कार्याला माझ्या शुभेच्छा. म्हणतात ना की लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळतात.
त्याप्रमाणे नरेंद्रजींची विवाह संस्था या वधूवरांसाठी जणू स्वर्गच आहे. या विवाह संस्थेत नाव नोंदवणाऱ्या मुलामुलींना त्यांच्या योग्यतेप्रमाणे किमान 10 स्थळं दाखवली जातात. त्यामुळं 3 महिन्यांच्या आत विवाह जुळतोच असा अनेकांचा अनुभव आहे. हल्ली कोणालाही वेळ नाही. आपल्या मुलांकरता स्थळ शोधणं करणं याच्याकरता वेळ देता येत नाही. त्याच दृष्टीने नरेंद्र धारणे यांनी जे विवाह संस्था सुरू केली आहे ही अतिशय चांगली कल्पना आहे. प्रथम विवाह करणारीच नाही तर पुनर्विवाह आणि अंध अपंग व्यक्तीलाही योग्य स्थळं सुचवली जातात. लग्न जुळवून निश्चिंत न होता स्वतः नरेंद्रजी त्या दाम्पत्यांच्या सातत्याने संपर्कात असतात. एकमेकाला ओळख नसते की कुठं जावं, नक्की कसं अप्रोच व्हावं ही कल्पनाच्या युगामध्ये नसते. त्यामुळे हे जे की वेगवेगळी स्थळं मुलांची आणि मुलींची एकत्र आणतात, त्यांना एकमेकाची माहिती करून देतात, एकमेकाची ओळख करून देतात आणि त्याच्यामधनं जे उत्कृष्ट कार्य त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल मी या संस्थेला शुभेच्छा देतो. अर्थात नरेंद्रजी यशस्वी झाले ते आपली पत्नी पल्लवी यांच्या दमदार साथीमुळे. उच्च विद्याविभूषित पल्लवी धारणे नरेंद्रजींच्या खांद्याला खांदा लावून विवाह संस्थेचं काम बघतात. मुलींची मानसिकता समजून घेऊन त्यांना योग्य सल्ला आणि समुपदेशनाचं काम पल्लवी धारणे करतात. हे जे सामाजिक कार्य केलेलं आहे त्याच्यात त्यांनी मला सहभागी केलेला आहे, याचा मला पूर्ण अभिमान आहे. आपल्या कामाप्रती आस्था असेल आणि सामाजिक कार्याचा वसा घेऊन केवळ माध्यम म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर आपण स्वतःसह संपूर्ण समाजाला सुखी समाधानी करू शकतो. याचं आदर्श उदाहरण म्हणजेच पंडित नरेंद्रजी धारणे. समस्त समाजाला सुखी जीवनाचा मूलमंत्र देणाऱ्या पंडित नरेंद्र धारणेंच्या या कार्याला मानाचा मुजरा आणि लाख लाख शुभेच्छा. ओम नमः शिवाय. शिवाय नमः. ओम